नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, पंधरे या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये एक मैदान होणार आहे. याच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्यासाठी आयोजकांनी ही मुलाखत दिलेली आहे. नमस्ते दादा. नमस्कार. आपलं नाव? संग्राम जगताप. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? किती तारखेला मैदान होणार आहे आणि मैदानाचं ठिकाण काय असणार आहे? नमस्कार. आम्ही भैरवनाथ यात्रेनिमित्त तसेच आपल्या सर्वांचे लाडके नेते श्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी हा भव्य बैलगाडी शर्यतीचा अड्डा आम्ही आयोजित केलेला आहे. या अड्ड्यासाठी आम्ही सर्वप्रथम बक्षीस 1,11,000 रुपये, द्वितीय बक्षीस 71,000 रुपये, तृतीय बक्षीस 51,000 रुपये, चतुर्थ बक्षीस 1,000 रुपये, पाचवे बक्षीस 21,000 रुपये, सहावे बक्षीस 15,000 रुपये, सातवे बक्षीस 11,000 रुपये, आठवे बक्षीस 10,000 रुपये. याप्रमाणे आम्ही बक्षिसांचे आयोजन केलेले आहे. मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? आमची मैदानाची प्रोसेस चालू आहे. मैदानाची परमिशन मिळाल्यानंतर आम्ही 2 दिवस आधी बाईट आणि ग्राउंडचे व्हिडिओ सगळे आम्ही ऑनलाईन करणार आहे. बरं, आता तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? प्रवेश फी किती आता मैदानाची? आता मैदानाची प्रवेश फी 1,100 रुपये आहे. आणि आम्ही उद्यापासून म्हणजेच 27 तारखेपासून ऑनलाईन बुकिंग चालू करणार आहे. बरं, आणि आता सध्या ही बाईट देण्याचं कारण काय आहे? बाईट देण्याचं कारण एवढंच आहे की बैलगाडा मालकांचं फोन येतात की मैदान कधी चालू आहे. काही बऱ्याच मैदान कधी 3 तारखेला आम्ही मैदान फायनल केलेलं आहे. बरं, जे काय बदल होतील ते ऑनलाईन पद्धतीने आम्ही कळवू. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत मनोजाबा जगताप, अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? आज बाईट देण्याचा उद्देश काय आहे? आपलं 2 तारखेचं मैदान होतं, ते 2 तारखेचं मैदान कॅन्सल केलेलं आहे आणि 3 तारखेचं ओपनचं मैदान घेतलेलं आहे. बरं, आणि मैदान कुठल्या परिसरात होणार आहे? मैदान पंधरे परिसरातच होईल. अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमाप्रमाणे हे मैदान होईल. तुम्ही काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? जास्तीत जास्त बैलगाडीवाल्यांनी नोंद करावी आणि आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती आहे. आता आम्हाला मैदानाची बाईट किंवा मैदान कशा स्वरूपाचं आहे, काय हे कधी पाहायला मिळेल? 1 तारखेला आपली परमिशन भेटेल, त्या टायमिंगला आपण बाईट देऊ. त्या टायमिंगला व्हिडिओ पाठवता येतील फाटीचे, किती पल्ला आहे काय, हे सगळं आपण त्या टायमिंगला डिटेलमध्ये देऊया. आता वारंवार बैल मालकांचे तुम्हाला कॉल येत आहेत, तर त्यांना काय आव्हान कराल? ऑनलाईन नोंद करावी, तेच आव्हान करू. चालते. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अनुप भैया खलाटे, अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे सहसचिव. भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मालकांनी फोन करण्यापेक्षा डायरेक्ट ऑनलाईन नोंद उद्यापासून चालू आहे. 2 तारखेपर्यंत नोंद राहील. 2 तारखेला संध्याकाळी आपण लॉट काढणार आहेत. हे लॉट सगळे लाईव्हच्या माध्यमातून काढले? लाईव्हच्या माध्यमातून सगळे लॉट काढण्यात येतील. त्याचबरोबर त्या दिवशी म्हणजे लॉट काढणार त्या दिवशी आपले संघटनेचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत? सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पहिलवानांना फोन झालेला आहे. पहिलवान हे सगळे आपले बारामती तालुक्याचे पदाधिकारी असतील किंवा सगळे वरचे वरिष्ठ सर्वजण उपस्थित राहणार आहेत. मागच्या वर्षी हे कितवं पर्व आहे? हे दुसरं पर्व आहे. ह्या मैदानाचं दुसरं पर्व आहे. गेल्या वर्षीचं मैदान पण 1 नंबर झालेलं आहे पांढरे फाटीवच, आणि दुसरंही मैदान चांगलं होईल याची अपेक्षा 100% राहील. चालते. आणि काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? ऑनलाईन नोंद सर्वात जास्त आव्हान बैलगाडी मालकांना असेल की ऑनलाईन नोंद करून घ्या आणि आपले लॉट्स 2 तारखेला पडतील, ऑनलाईन लॉट्स पडतील, एवढीच आव्हान 100% राहील. पार्टीचं नियोजन हे तुम्हाला 2 तारखेला सांगण्यात येईल. कसं असेल काय असेल त्या पद्धतीने तुम्हाला 2 तारखेला आम्ही बाईट मार्फत कळवण्यात येईल. चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? मी गणेश जगताप, आयोजक आहे इथला पंधरे. बरं, आता अड्ड्यास. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? फाटी कुठली एक्झॅक्ट? का पहिल्या वेळेस आम्ही इथं पंधरे खिंडीत जे फाटी होती ती आता काही कारणास्तव आम्ही चेंज केली आणि पंधरे पंचक्रोशीतच त्याचं
आयोजन केलेलं आहे ह्याच्यापेक्षा ती फाटी एक नंबरची फाटी आहे. बरं. त्या फाटीची काही अडचण येणार नाही. त्याचे तुम्हाला डिटेल्स हे साधारणतः 1 तारखेच्या आसपास तुम्हाला दिले जातील. आणि आता काय आव्हान कराल बैलगाडी चालक बैलगाडी चालकांना माझं असं आव्हान आहे की जे फोन करताय ते फोन न करता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त बुकिंग करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या नोंदी करून घ्या. एवढंच मी आव्हान करेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या भागात असतानाच पाऊस कमी, त्याच्यामुळं येणाऱ्या ज्या फाटे तुम्हाला जी अडचण येणार आहे पावसामुळे ती 100% पावसाची अडचण येणार नाही असे आम्हाला आशा आहे. तर